तर आता आम्ही मम्मीला नाश्ता देत आहोत. तर आज मम्मीला आम्ही नाश्त्यामध्ये दूध देत आहोत. तर व्हिडिओ आज इथून सुरू होत आहे. आता मी मम्मीसाठी दूध घेतलेलं आहे आणि आता मम्मीला मी दूध देत आहे. ते मी मम्मीसाठी दूध घेऊन चाललेली आहे. तर इथे बघा ऋतुजाचं मम्मीचं काय चालू आहे, लाड करत आहे. घे, हो दूध पिऊन घे आधी. घे दूध पिऊन घे, मग करा मस्ती. तुम्ही केला नाश्ता? आम्ही चाय बिस्किट खाल्ला. हे घे, हळूहळू पी. हॅलो तर आज आम्हाला हॉस्पिटल जायचं आहे मम्मीचं चेकअप वगैरे करायला. मम्मीची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहे. मम्मी आता तयारी करत आहे, दुपट्टा वगैरे बांधत आहे. तर चला मग. इथे मम्मी नाही का दुपट्टा बांधत आहे, तयारी सुरू आहे इथे मम्मीची. तर मग चल आता आपण हॉस्पिटल निघूया. ये उठ. ठीक आहे ऋतू, राशील ना एकटी व्यवस्थित. हो, तू नीट जाऊन ये आधी. लेटून जाशील. अरे आंघोळ करून झोपलीच होती, तेवढी ताकद नाही ना अजून अंगामध्ये. हो ना, नुसते काही खातही नाही आहे तू व्यवस्थित. तर मग कसं. ये ये तुला घेऊन लागतं. ये आरामशीर ये. चल. ते नाही का मम्मी जरा वॉकिंग करत आहे. होत नाही मम्मीच्याने, पण डॉक्टरांनी म्हटलं होतं थोडं चालत बसत राहा म्हणून वगैरे, चालत राहा. तर मम्मीला जमत नाही आहे, पण तरी मम्मी करत आहे कशी तरी. ते मी आता तयार झालेली आहे, दुपट्टा वगैरे बांधून घेते आणि मम्मीची तयारी पण झालेली आहे. तर आता आम्ही हॉस्पिटल चाललेलो आहोत ते रुटीन चेकअपसाठी. ते स्टिचेस आहे ना तिथे, तर ते चेक वगैरे करतील. तर आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत. तर कंटिन्यू राहा. पोटात दुखत आहे का खूप? मी तर बसून दे थोड्या वेळ, बसता नाही ना. बस बस थोड्या वेळ बस. आराम. दुखत आहे. सांभाळून. राशील ना एकटी? हो मी राहते. ठीक आहे. हो घाबरशील नको, ठीक आहे? हो, तू लवकर ये बस. हां, तू लवकर ये पण. हो येतो, ठीक आहे. हो तर ठीक आहे ऋतुजा, मी चाललेलो, व्यवस्थित राहा. का झालं? डॉक्टरने मला भीती वाटते. काहून भीती वाटत आहे? स्वप्न आलं मला भूताचं. हिने आम्हाला ना रात्रभर झोपूच नाही दिला. मी पण नाही झोपले, नुसती रडत होती. मला खूप भीती वाटते. तुम्ही लोक नीट या ना जाऊन. आम्ही येतो येतो, नीट. तू टेन्शन. तुला घेऊन गेलो असतो, पण तिघांना नाही का. तुम्ही दोघं द्या आणि पटकन या. घाबरशील नको, ठीक आहे पिल्लू? घाबरशील मी नको. नका हनुमान चालीसा लावून बसते. हो हो, लाव तुझ्यासोबत. काली माता पण आहे. काली माऊच आहे इथे, काही नाही म्हणणार. खाली माता कशाला घाबरते, झोपशील, ठीक आहे? चल मग आम्ही निघत आहे. मम्मी थांब. नीट राहा, लवकर ये. व्यवस्थित राहशील, ठीक आहे? चला, घाबरू काही नको. नाही होत ऋतुजा. रात्रभर घाबरत बसली, घाबरू नको, ठीक आहे? आराम करशील. लवकर यायचं. हां, ओके, बाय. चल मग, बाय बाय बाय. बाय. त्या कोमल दीदी आणि मम्मी नाही का हॉस्पिटलला चाले गेले आहे. नाही का रात्री खूप डेंजर स्वप्न आलतं, त्याच्यामध्ये भूत होता आणि त्याने ना माझ्यावर अटॅक केला म्हणून मला स्वप्न आलं. मला खूप डेंजर भीती वाटली, म्हणून मी नाही का आता लाईट ऑन ठेवूनच बसली आहे आणि अशी ब्लँकेटमध्ये घुसून बसली आहे. मी ना स्वतः पण नाही झोपली आणि ताईलाही नाही झोपू दिलं, मम्मीलाही नाही
नाही झोपू दिलं. मी रात्रभर रडतच होती. मला खूप भीती वाटली होती. मम्मी माहित नाही कधी येते, बस लवकर येऊन जावं. आणि ताई पण, मग मला सेफ फील होईल. तोपर्यंत मला तर भीतीच वाटत राहील. इथे काली माता पण आहे माझ्यासोबत, म्हणून मला आता भीती नाही वाटत आहे. आणि आता मी ना, आमच्याकडे 2 मोबाईल आहेत. आता मी एक मम्मी घेऊन गेली आणि एक माझ्याकडे आहे. तर मी ना सारखं आता ताईला फोन करेल. थोडं परेशान करतो. ताई मला म्हणजे अशी सारखी म्हणत असते फोन नको करू, पण मी आता सारखी फोनच करेन. जोपर्यंत त्यांचा आवाज ऐकत नाही मला भीतीच वाटत राहते. तर मी नाही का फोन करेल ताईला. आता नाही का मला भीतीने झोपच येत नाही आहे. तर मी काय करते, कार्टून बघते आणि तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर ना आता इथे मम्मी आणि ताई नाही का हॉस्पिटलला पोचलेले आहे. इथे नाही का बसल्या बसल्या मम्मीला खूप डेंजर दुखत होतं. मम्मीला खूप त्रास होत होता. मग मम्मीने डॉक्टरांना दाखवलं. आणि मम्मी हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेली होती हे मम्मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगेल. तो इथे आता भात झालेला आहे आणि आता वरण शिजत टाकते. आमच्या ना गॅसचा बर्नरच नाही काही खराब झाला आहे आणि एकाची वात कमी झाली आहे. तर नाही का मला म्हणजे खूप वेळ लागत आहे स्वयंपाक करायला. भात शिजायलाच मला अर्धा पाऊण तास लागला. तर हे बघा आता मी तुम्हाला ऑन करून दाखवते. हे लागूनच नाही राहिलं. हे बघा लागूनच नाही राहिलं. ऑन केलं तरी नाही का लागूनच नाही राहिलं. पहा होते खराब झालं आहे हा. आणि दुसरा गॅस खूप कमी आहे, तिथे शिजतच नाही. तर मी इथे नाही का आता डाळ घेत आहे. एवढेच घालते आता. पाणी पाणीच बनवायचे तसं पण. तर इथे मी डाळ घेतलेली आहे. आता ह्याला धुवून शिजत घालते. तर आता आली बघा मी हॉस्पिटलमधून. आणि आज हॉस्पिटलला का गेली होती मी ते तुम्हाला सांगते. तर नाही का आज मी हॉस्पिटलला म्हणजे टाके तोडायचे होते, त्यासाठी मी गेलेली होती. तर आता बरेच दिवस झालेले ऑपरेशनला. तर म्हणून डॉक्टरांनी आम्हाला चेकअपसाठी बोलवलं होतं. तर त्यांना असं वाटलं की आता म्हणजे टाके तोडले पाहिजे. तर त्यासाठी मी आता जाऊन आलेली आहे. आणि कसं आहे ना की आता अजूनही मी काही जास्त काम करू नाही शकत. डॉक्टरांनी फक्त मला थोडं थोडं चालायला सांगितलेलं आहे. तर तसं थोडं थोडं चालण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी स्वतःच ना खूप झोपून कंटाळले. जवळपास 2 महिने होत आले बघा आता हे सारखं असं झोपूनच चालू आहे. असं वाटते कधी मी उठते आणि कधी मी रेग्युलर कामं करते हे करते. पण ना म्हणजे थोडंसं आहेच, म्हणजे त्रास अजून आहेच. काही दिवस अजून त्रास राहणारच आहे माझ्या मागे. तेव्हा कुठे जाऊन नॉर्मल मी काही ना काही कामं करू शकेल. डॉक्टरांनी आता कामं करायला नाही म्हटलेलं आहे. अजून काम काही करू नाही शकत म्हणे मी. आणि आता कसं आहे कोमल पण काम करून कंटाळून गेलेली आहे. आणि ती किती करणार आहे ना, सगळं घरचे कामं तिला करावे लागत आहे. तर काम करून कंटाळून गेलेली आहे. आणि मला आता बघत आहे काही जॉबला वगैरे जायचा विचार करत आहे ती. पण कसं आहे तिला जो पाठीचा प्रॉब्लेम आहे ना, तर तिचं पण सेम आहे. कसं आराम करत करत ती करते. जे अभ्यास पण करायची ना ती, तर थोडंसं लेटावं लागतं, म्हणजे झोपावं लागतं थोडंसं बसवून असं करते ती. तर आता जॉब माहीत नाही तिला किती पॉसिबल होते नाही होते. आणि आता माझं पण कामाचं कसं आहे, आता जवळपास आता 2 महिने तरी, म्हणजे ऑपरेशन झाल्यापासून 2 महिने मी सहसा काही करू नाही शकत. रेस्ट पाहिजे. ओझं उचलायचं नाही, काही जड वस्तू काही नाही, ओझं उचलायचं नाही, काही जास्त हेवी कामं करायची नाहीत वगैरे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अजून गाडी वगैरे तेवढी मला चालवायला वगैरे नाहीच सांगितलेलं आहे.
तर आता असं आहे, तर माहीत नाही आता कधी मी लवकर बरी होते आणि कधी मग मी रुटीन नाही का माझं डेली रुटीनला थोडंसं हेच आहे म्हणा सध्या. तर आधी पण कसं माझं एकदा सिझेरियन ऑपरेशन झालं होतं कोमलच्या वेळेस, तर 2 वर्ष लागले होते मला की मी फास्ट चालू शकत नव्हती. तर असं वाटत होतं की मी आता कधीच फास्ट चालू शकेल नाही शकेल, पण मला ना रिकव्हरी व्हायला बराच वेळ लागला होता. बाकीच्या बायका तुम्हाला सांगते ते 4थ्या-5व्या दिवशीच डॉक्टरांनी चालायला सांगितलं तर चालत होत्या आणि लवकर नॉर्मल पण झाल्या. पण माझं तसं नाही आहे. मी म्हणजे कसं आहे, माझी थोडीशी जे म्हणजे काय म्हणतात ते पर्सनॅलिटी म्हणा किंवा माझं तेवढी बॉडी नाही का मला तेवढी साथ नाही देत. म्हणजे लवकर मी हे नाही होत पटकन असं रिकव्हरी म्हणा किंवा एकदम नॉर्मल नाही का व्हायला मला बराच वेळ लागतो. तर त्यावेळेला पण म्हणजे बरेच दिवस म्हणजे ऑपरेशन झाल्याच्या तुम्हाला सांगते 1-1.5 वर्ष झालं तरी ना मी फास्ट चालू शकत नव्हते. आणि आता ह्या ऑपरेशनमध्ये माहीत नाही आता कसं कधी ठीक होणार, कधी रिकव्हरी होणार. ॲटलिस्ट मी विचार करते की मी स्वयंपाक वगैरे तरी करू शकली पाहिजे, कारण सगळं काम कोमल नाही करू शकत आहे ना. तिची पण पाठदुखी वगैरे त्रास तिला चालू झालेला आहे. म्हणून मी विचार करत आहे आता माहीत नाही आता कोमलचं जॉबचं पण आता कोमल कशी करणार काय करणार. जोपर्यंत मीच व्यवस्थित ठीक नाही होत तर थोडंसं आहे ना, जो आमचा घरचा इश्यू आहे लाईट बिल देणं, खाणं पिणं हे सगळं व्हायला पाहिजे. आणि मला रूम पण चेंज करायची आहे, तो पण एक इश्यू आहे. वरून तुम्हाला सांगते अजून बाकीचे पण जे काही प्रॉब्लेम्स येतच राहतात. आता सिलेंडर संपणार, सिलेंडर संपत आता 2 महिने होत आलेत, आता संपत आलेलाच आहे तोपर्यंत आता नवीन प्रॉब्लेम माझी शेगडीच आता खराब झालेली आहे. एकीची तर वात एक साईडची वात म्हणजे एक साईड गॅस सुरूच नाही आहे, दुसरीकडे आहे तर दुसरीकडे एकदम कमी झालेला आहे. तर कोमलला ना स्वयंपाकालाच खूप वेळ लागत आहे. तसं आहे आता काय, त्याच्यामुळे ती लवकर स्वयंपाक पण नाही करू शकत आहे. पकडू मी? नाही पकडतो थांब मी पकडते. पकडता येईन का? हां पकडते थोडंसं. कधी आता हे सगळं प्रॉब्लेम्स आमचे सॉल्व होणार आहे माहीत नाही. जोपर्यंत माझी रिकव्हरी होत नाही आणि मी एकदम अशी ठणठणीत बरी होत नाही तोपर्यंत घर चालायला आहेच थोडासा इश्यू आमचा. तर आता बघू आता कसं होते. आता ऑपरेशन कसं आहे, केलं आहे आता ऑपरेशन, पण आहेच थोडंसं म्हणजे ठीक व्हायला वेळ लागतो आहे. सगळं घर माझ्यावरच डिपेंड आहे. तर आता माझं कसं जे फोटोग्राफी काम आहे ना, तर तुळशी-बारशीपासून चालू होते आणि कसं अर्धवर्षच काम असतं माझं. तर मग आता हे तुळशी-बारशीला चालू झालं तर उन्हाळ्यापर्यंत असते. तर कधी माझी रिकव्हरी होणार, कधी तब्येत ठीक होणार आणि कधी मी शूटला जाणार असं आहे ना, टेन्शनच आहे. कसं तरी मी काम करत होते, आता त्या कामात पण आता माहीत नाही, ते काम पण आता माहीत नाही कधी चालू होते काय होते, कधी मी ठीक होते. गाड्यांची व्हिडिओ बनवताना ना काही ना काही असं चालू असते. खूप म्हणजे ना आवाज खूप होत असते आमच्या इथं. बच्चे मुलं खेळत असतात, बायका बोलत असतात, वाहनांचा आवाज खूप डिस्टर्ब होतो व्हिडिओ बनवताना. तर कसं आहे ना आता तब्येतीमुळं कसं आहे टेन्शनच आहे. आणि वरून कसं आहे रिकव्हरी झाली लवकर तर ठीक आहे ना, ॲटलिस्ट कसं तरी मी म्हणजे माझं घर चालवत होती. म्हणजे माझा किराया वगैरे खाणं पिणं कसं तरी थोडं मी करत होती. पण आता हे ऑपरेशन झालं आहे आता, तर त्याच्यामुळे कसं आहे आता थोडंसं आहेच टेन्शन, कधी ठीक होणार वगैरे सगळं टेन्शन आहे. हे आहे आजचा अपडेट आता. मम्माचा
तर आहे थोडे टाके तोडलेत आता. आता फक्त तब्येत चांगली व्यवस्थित होण्याचं वाटा बघत आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.